तर 7वी लक्षवेधी घ्या अमोल मिटकरी. लक्षवेधी सूचना क्रमांक 7. वितरित केल्याप्रमाणे सभापती महोदय, राईट टू एज्युकेशन अंतर्गत बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम पुढे घे. 2009 मधील कलम 12(1)(c) नुसार खासगी विनाअनुदानित व अर्थसहाय्यित शाळांमध्ये वंचित व दुर्बल घटकातील बालकांना 25% मोफत शिक्षणाच्या तरतुदी संदर्भातील लक्षवेधी आहे. सभापती महोदय, ही गोष्ट खरी आहे की आर्थिकदृष्ट्या दुर्बल व सामाजिकदृष्ट्या वंचित घटकांकरता RTचा निकष असतो, पण या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासनाच्या वतीने मोफत प्रवेश मिळण्याकरता आणि ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येण्याचं असेल किंवा प्रक्रियेत संगणकीय लॉटरीद्वारे निवड असेल, 2014 पासून एक कर्मी शाळांना रक्कम न दिल्यामुळं आता विद्यार्थ्यांचे प्रवेशच होणार नाहीत असं एका संघटनेने सांगितलेलं आहे. मात्र सभापती महोदय, मंत्री महोदयांच्या कडून आलेलं जे उत्तर आहे त्या उत्तरामध्ये 2025-26च्या अखेरपर्यंत लक्षवेधी झाली की तुमचं 1,727,30,44,000 रुपयाची वर्षपूर्तीची रक्कम वितरित केल्याचं सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे 25% प्रतिपूर्तीकरता थकीत राहणारी रक्कम 2,930,64,94,000 आणि प्रतिपूर्ती ही प्रलंबित इतक्या शुल्काची प्रतिपूर्ती प्रलंबित आहे असं उत्तर आहे. 25-26 या आर्थिक वर्षामध्ये RT 25% अंतर्गत शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती करण्यासाठी 200 कोटी इतका निधी अर्थसंकल्पित करण्यात आल्याचं सांगितलेलं आहे आणि 140 कोटी निधी वितरित करण्यात आल्याचं उत्तरात म्हटलेलं आहे. तर माझे 3 प्रश्न स्पेसिफिक माननीय मंत्री महोदय आपल्याला आहेत, कारण आपण शिक्षण खात्याच्या संदर्भात आणि विद्यार्थ्यांच्या संदर्भात अत्यंत जागरूक असलेल्या मंत्र्यांपैकी एक आहात. माझा प्रश्न असा आहे की RT अंतर्गत प्रविष्ट दुर्बल विद्यार्थ्यांची शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम आपण वाढवून देणार काय? दुसरा प्रश्न, थकीत प्रतिपूर्तीच्या रकमा केव्हापर्यंत अदा करण्यात येतील? आणि तिसरा प्रश्न, दुर्बल व वंचित घटकातील बालकांना शाळांकडून प्रतिपूर्ती अभावी मिळणारी वागणूक ही सभापती महोदय अवमान करणारी, त्यांच्यात न्यूनगंड निर्माण करणारी असल्यामुळे त्याबाबत शासन कशा प्रकारे उपाययोजना करणार आहे, असे माझे 3 प्रश्न आहेत. सभापती महोदय, बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 12(1)(c) नुसार खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर 25% जागा वंचित व दुर्बल घटकांच्या मुलामुलींकरता राखून ठेवण्याची तरतूद आहे आणि या तरतुदीप्रमाणे साधारणपणे 2012-13 पासून तर आज तागायत 25% विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रवेश मिळतो. चालू शैक्षणिक वर्षाचा जर आपण विचार केला तर आपल्याला सर्वांना काळजी करण्याचं काही कारण नाही. साधारणपणे RTच्या अंतर्गत नोंद झालेल्या शाळेंची संख्या आहे 8,699. उपलब्ध रिक्त जागांची संख्या आहे 1,14,792 आणि एकूण अर्ज आत्ताच्या घडीला जे काही प्राप्त आहेत ते आहेत 2,21,553 आणि साधारणपणे अर्ज करण्याची मुदतही त्या ठिकाणी वाढवून देण्यात आलेली आहे. मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये मूळ जो लक्षवेधीचा विषय आहे की या शाळेंची शासनाकडनं जी काही तरतूद आहे ती पूर्ण झालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. मला वाटतं की आत्ताच्या घडीला साधारणपणे हो, तर जी काही आपण तरतूद मागतो त्याप्रमाणे तरतूद आपल्याला कमी मिळते आहे, ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून दायित्व मोठ्या प्रमाणात आहे. येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर हे दायित्व कसं कमी करता येईल याचा शासन त्या ठिकाणी प्रयत्न करतो आहे. अभिजित वंजारीजी. सभापती महोदय,
अत्यंत महत्वाची लक्षवेधी आहे की आपल्या राज्यामध्ये राईट टू एज्युकेशनच्या अंतर्गत आपण जे काही दुर्बल घटकांकरता आपण त्यांना प्रवेश निश्चित करतो, 25% प्रवेश त्यांना देतो आणि त्याची जी प्रतिपूर्ती आहे ती राज्य शासनाला केंद्र शासन आणि राज्य शासन दोन्ही मिळून करतात. 2014 पासून आतापर्यंत जी थकीत रक्कम झालेली आहे ती 2000 कोटीपेक्षा अधिक रक्कम आहे. हा महत्वाचा प्रश्न आहे आणि म्हणून अजून किती काळ वाट पाहावं लागणार आहे. तर कृपा करून मंत्री महोदयांना विनंती आहे आमची की आपण स्पेसिफिक उत्तर द्यावे. या योजनेच्या अंतर्गत राईट टू एज्युकेशनच्या अंतर्गत केंद्र शासनाचा किती हिस्सा आहे आणि किती पैसे आतापर्यंत केंद्र शासनानं राज्य शासनाला वळते केलेले आहे, ते पैसे आपण थेट या प्रतिपूर्ती करता न देता इतरत्र कुठे वळवला आहे का, याचा सुद्धा खुलासा या निमित्ताने आपण करावा. सभापती महोदय, या संदर्भामध्ये आधी आपलं राज्य शासन त्याची प्रतिपूर्ती करते आणि मग समग्रच्या माध्यमातून केंद्र सरकारकडनं त्याची प्रतिपूर्ती होऊन राज्य शासनाला तो निधी प्राप्त होत असतो. आत्ताच्या घडीला जर आपण विचार केला तर साधारणपणे एकूण मागणी आपली 1727 कोटींची 4677 कोटींची असताना 1727 कोटी रुपये अदा करण्यात आलेले आहेत. केंद्राकडून आपल्याला 1089 कोटी त्या ठिकाणी मंजूर झालेले आहेत आणि त्यापैकी 912 कोटी रुपये प्राप्त झालेले आहेत. आपला जो प्रश्न होता की प्रति विद्यार्थी 17,670 रुपये याप्रमाणे आपण या शाळांना प्रति विद्यार्थी प्रतिपूर्ती करत असतो. निरंजन डावकरे. धन्यवाद सभापती महोदय. माझं फार स्पेसिफिक प्रश्न आहे कारण RTE हा सगळ्यात जिव्हाळ्याचा प्रश्न हा सगळ्या पालकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि त्याच्यामुळे आम्ही सगळे सदस्य सातत्याने या विषयासाठी प्रश्न मांडत असतो. मंत्री महोदय त्या विषयाला न्याय देण्याचा प्रयत्न जरी करत असतील तरी माझा स्पेसिफिक प्रश्न या लक्षवेधीला धरून असा आहे की RTE मध्ये आपण आता जे नवीन आहे कायदे त्याच्यामध्ये आपण कार्यकक्षा त्याच्यामध्ये बदलले. आपण 3 किलोमीटरवरनं 1 किलोमीटर या कार्यकक्षेमध्ये आणले. ग्रामीण भागांमध्ये नेमकी या गोष्टीची अडचण निर्माण व्हायला लागले कारण ग्रामीण भागांमध्ये शाळा एवढ्या कमी अंतरावरती नाही आहेत. तर आपण याच्यामध्ये ज्या ग्रामीण भागा आहेत किंवा जे 2 टायर सिटीज आहेत याच्यामध्ये 3 किलोमीटरचंच किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त असं निर्णय हा शासन घेणार का? आपले जी सूचना आहे त्याप्रमाणे पूर्वीच्या काळामध्ये जी काही कार्यपद्धती होती तीच आता कायम करण्यात आलेली आहे. आपला जो मूळ विषय होता तर आतापर्यंत साधारणतः 2930 कोटी रुपये प्रतिपूर्ती त्या शाळांना देणं बाकी आहे. पंकजी भुजबळ. होते महोदय, मंत्री महोदयांनी जे उत्तरात म्हटलं आहे आणि त्यांनी कबूल केलेलं आहे की 25% शाळा RTI जो आहे 25% शाळांना देण्यात येणारी प्रतिपूर्तीची रक्कम अपुरी पडते. दुसरं त्यांनी सांगितलं की दरवर्षी जी थकबाकी आहे ती वाढत चाललेली आहे. आता जो आहे त्यांना गरज आहे 2000 कोटीची, 2930 जवळजवळ 3000 कोटीची आणि त्यांना ह्या बजेटमध्ये त्यांना मिळाले 200 कोटी, बरोबर आहे. आता माझा प्रश्न आहे की 2000 कोटी जे आहेत तुम्हाला देणं आहे, आता कशा प्रकारे ते जे आहे शाळा चालणार आहेत. कारण का ह्याच्यातनं जो आहे पगार जो आहे तो तुमच्या ज्या शिक्षकांना आपण देणार आहोत, पण 2000ची एवढी मोठी जी आहे ही थकबाकी आहे ही केव्हापर्यंत पूर्ण करणार आणि ही केव्हापासूनची थकबाकी आहे? 2014 पासून आहे. एक मिनिट, 2014 पासून आहे आणि ह्याच्यासाठी जे आहे की ही जी आहे शुल्लक प्रतिपूर्तीची थकबाकी तातडीने आपण जे आहे शासन जे आहे ही काही कालमर्यादा निश्चित करून देणार का भविष्यात अशा प्रकारची थकबाकी? कारण का हे जे आहे शाळेसंदर्भात महत्त्वाचा विषय आहे. तर अशी थकबाकी निर्माण होऊ नये आणि याची प्रतिपूर्ती रक्कम जी आहे वेळेत वितरित करण्यासाठी शासन कायमस्वरूपी काही मेकॅनिझम जो आहे उभा करणार का?
सभापती महोदय, ही वस्तुस्थिती आहे की जे काही वंचित विद्यार्थी आहेत, गोरगरिबांची मुलं, यांना या माध्यमातून RTEच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रवेश मिळत असतो. आताच्या घडीला 2,930 जी काही निव्वळ देय रक्कम आहे ही 2013-14 पासून म्हणजे आधी कमी होती आणि नंतर टप्प्याटप्प्याने वाढत आलेली ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून या सर्व रकमेची प्रतिपूर्ती लवकरात लवकर कसं करता येईल या दृष्टिकोनातून शासन प्रयत्नशील आहे. ही वस्तुस्थिती आहे की हे आताच नाही पण पाठीमागच्याही काळामध्ये मोठ्या प्रमाणात निधी मागितल्याच्या नंतर काही कमी प्रमाणात त्या ठिकाणी तरतूद झालेली वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून हा विषय माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे नेऊन लवकरात लवकर हा विषय कसा मार्गी लागेल हे शिक्षण विभागाचं धोरण राहील. ज्ञानेश्वरजी म्हात्रे. धन्यवाद सभापती महोदया. अत्यंत महत्त्वाची लक्षवेधी आहे. मंत्री महोदय, एक शाळेमध्ये किमान 500 विद्यार्थी मोठ्या शाळेमध्ये आहेत, तर संख्या फार मोठी आहे आणि आपण प्रयत्न करताय की लवकरात लवकर जे प्रलंबित निधी आहे ते मिळायला पाहिजे. एकच माझा प्रश्न आहे की आपण 17,670 रुपये जी देत आहोत ते फक्त आपण ट्युशन फी म्हणून देत आहोत, पण पालकांचा आग्रह असतो की विद्यार्थ्यांना गणवेशी द्या, शैक्षणिक साहित्य पण द्या. तर त्याकरता पण लागणारा वाढणारा जो निधी आहे तो पण आपण देणार का आणि तशी तरतूद त्या ट्युशन फीमध्ये आहे का हे कृपया सांगावं. अध्यक्ष महोदय, सभापती महोदय, सर्वसाधारणपणे किती शाळा आहेत, किती विद्यार्थी आहेत, या सर्व बाबींचं गणित करून त्या ठिकाणी ही प्रतिपूर्तीचा दर त्या ठिकाणी निश्चित केला जातो. ही वस्तुस्थिती की आताच्या घडीला 17,670 रुपये हा दर प्रति विद्यार्थी त्या ठिकाणी निश्चित करण्यात आलेला आहे. मी आधीच उत्तरामध्ये सांगितलं की RTEच्या शाळा 8,863 आहेत. 25% म्हणजे 25-26चा जर विचार केला आपण तर 8,863 त्या ठिकाणी शाळा आहेत. आणि म्हणजे ॲडमिशन हे पहिलीच्या वर्गाला दिलं जाते, परंतु 8वी पर्यंतचं याच्यामध्ये प्रावधान असल्यामुळे 4,98,904 विद्यार्थ्यांना या RTEच्या अंतर्गत 25%च्या निकषाखाली त्या ठिकाणी शिक्षण दिलं जात आहे. मला वाटतं की 17,670 रुपये आत्ताच्या घडीला तर 17,670 रुपये हेच प्रतिपूर्ती प्रति विद्यार्थी आहे. मला वाटतं की आधी ते नील करूया, मग पुढच्या काळामध्ये आपण आणखी काय करता येईल त्याचा विचार करू. अभ्यंकरजी. धन्यवाद सभापती महोदया. RTEच्या कलम 12 प्रमाणे ही तरतूद आहे. 12 मध्ये जे नमूद केलेलं आहे की प्रतिपूर्तीची रक्कम किती असावी या संदर्भातली जी तरतूद आहे ती अशी आहे की राज्याचा शिक्षणावर एकूण होणारा खर्च हा दरडोई किती आहे तेवढ्या रकमेइतकी कमीत कमी रिएम्बर्समेंट करायला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये सध्या 90,000 कोटीचं बजेट मी समजतो आहे आणि या शासकीय शाळेमधून किंवा एडेड स्कूल्समधून शिकणारे मुलं जे आहेत त्यांची संख्या 1.5 कोटी आहे. याचा हिशोब जर केला तर साधारणपणे 60,000 रुपये, 50 ते 60,000 पक्क, अगदी 50 ते 60,000च्या रेंजमध्ये रिएम्बर्समेंट करायला पाहिजे. हे ॲक्टमध्ये आहे, हे 12 मध्ये आहे आणि याच्याकरता आपल्याला 40% रक्कम आपल्याला देणं आवश्यक असतं. ती आपण देत नाही म्हणून केंद्राची 60% आपल्याला मिळत नाही. ही वस्तुस्थिती आहे. याच्यापूर्वीसुद्धा जेव्हा जेव्हा PABच्या समोर याचे प्रस्ताव गेले तेव्हा केंद्र शासनाने ह्या रकमा मुक्त हस्ताने सुरुवातीला मंजूर केल्यात, पण जेव्हा हे 40% आलं त्यावेळेला स्टेट गव्हर्नमेंट आपली रक्कम भरत नाही, त्याच्यामुळे केंद्राच्या रकमा येऊ शकत नाहीत. 55 ते 60,000चं हे सोडा, परंतु आता हा हिशोब जर आपण केला की 140 कोटी यावर्षीचे आहेत. 140 कोटी रुपये यापेक्षा आपली कधीही वाढ 200 कोटीच्या वर आपण कधी दिलेले नाही.
त्यामुळे 200 कोटीचा हिशोब जरी केला तरी हे 3,000 कोटी रुपयाची मागची रक्कम आणि दरवर्षी निर्माण होणारी आणखी जी लायबिलिटी आहे हे आपण कशा पद्धतीने भरून काढणार आहात, हा माझा एक प्रश्न आहे. तिसरा प्रश्न असा आहे की कलम 7 आहे. कलम 7, 8 आणि 9 हे RT मधले कलम असे आहेत की ज्याच्यामध्ये RT मधल्या सगळ्या प्रोव्हिजन ज्या आहेत म्हणजे 12 सगळं राबवण्याकरता 7, 8, 9 दिलेलं आहे. 7 मध्ये असं म्हटलेलं आहे की जर राज्य शासनाकडे किंवा केंद्राकडे निधी कमी पडत असेल तर देशाच्या प्रेसिडेंटला विनंती करून फायनान्स कमिशनकडून रकमा घ्याव्यात आणि हे रिएम्बर्समेंट करावं. त्या 7व्या कलमाचा उपयोग करून आपण आपल्या राज्याच्या वतीने राष्ट्रपतीकडे विनंती करून याच्याकरता फायनान्स कमिशनमधून ही रक्कम 7व्या कलमामध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे त्याप्रमाणे आपण करणार आहोत काय, हा एक भाग आहे. आणि काही शाळांच्या बाबतीत तर असं आहे की एक गोयंका एज्युकेशन सोसायटी म्हणून आहे मुंबईची, त्या गोयंकामध्ये 3,000 विद्यार्थी या 25% मध्ये शिक्षण घेतात आणि त्यांची रक्कम जी अडलेली आहे ती 37 कोटी आहे. 37 कोटी एका संस्थेची रक्कम जर त्या ठिकाणी थांबली असेल तर काय होणार आहे. 3,000 मुलांचं शिक्षण करतायत, ह्या मुलांचा प्रवेश आपल्याकडे झालाच नाही पाहिजे यासाठी ते मार्ग शोधायला लागलेले आहेत. आपण कुठेतरी मायनॉरिटीमध्ये घुसलो पाहिजे म्हणजे यातून आपली सुटका होईल अशा पद्धतीचे प्रयत्न सुरू आहेत. आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून या मुलांच्या मनावर जो विपरीत परिणाम होतो त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदललेला आहे. म्हणून एकतर हे 17,600 रुपये जे आहेत ते 2011 मध्ये आपलं बजेट कमी होतं त्यावेळेला वर्कआउट केलेला तो फिगर आहे. आताचा फिगर हा बदलणं आवश्यक आहे. तो आपण बदलणार आहात काय. आणि 3,000 कोटी रुपये हे केंद्र शासनाकडून आपल्याला मागणं शक्य आहे वेगवेगळ्या मार्गाने. फक्त त्या 3,000 कोटी करता आपली 40% रक्कम देण्याची तयारी आपली असली पाहिजे. आपल्या बजेटमध्ये ती तयारी जर आपण दर्शविली तर मला 100% खात्री आहे, कारण सेंट्रल गव्हर्नमेंटच्या PAB बोर्डाचा अनुभव मी जवळजवळ 4 ते 5 वर्ष घेतलेला आहे. त्या ठिकाणी ते नकार देत नाही, त्याकरता पैसा आपल्याला मिळू शकतो. 40%च्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करणार आहात काय हे महत्त्वाचं आहे. सभापती महोदया, सन्मान्य ज्येष्ठ सदस्य महोदयांनी जे काही कलम 7चा या ठिकाणी आणि या क्षेत्रातलं त्यांनी कामकाज केलेलं आहे त्यांना मोठा अनुभव आहे. निश्चितपणे हा विषय लवकरात लवकर कसा आपल्याला निकाली काढता येईल. आणि आपण म्हटलं ती वस्तुस्थिती आहे की काही शाळेंचा याच्यामुळे जसा अल्पसंख्याकांचा तुम्ही या ठिकाणी उल्लेख केला की याच्यापासून मग आपल्याला एक वेगळ्या पद्धतीने रिलॅक्सेशन मिळू शकेल असं पण वस्तुस्थिती कानावर आलेली आहे. परंतु मला असं वाटतं की आपण जो काही कलम 7चा उल्लेख केलेला आहे आणि इतरही कोणत्या प्रावधानांच्या माध्यमातून आपल्याला केंद्र शासनाकडनं पण जास्तीत जास्त निधी आणता येईल त्याचा शासन निश्चितपणे आपलं सहकार्य घेऊन त्या ठिकाणी निश्चितपणे मार्गक्रमण करू. आताच्या घडीला साधारणपणे 2 वर्ष, चालू वर्ष आणि पाठीमागचं वर्ष असं केंद्र शासनाचं त्या ठिकाणी धोरण आहे. मला वाटतं की नियोजन विभागाकडे, वित्त विभागाकडे पण आम्ही या संदर्भातलं एक बैठक मागणी करणार आहोत. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याही निदर्शनास ही बाब त्या ठिकाणी आणून देणार आहोत. आपण जो उल्लेख केला की टोटल बजेट आणि विद्यार्थ्यांची संख्या याच्यामध्ये फक्त थोडीशी दुरुस्ती आहे की याच्यामध्ये पेन्शन किंवा इतर बाबी त्या ठिकाणी वगळल्या जातात आणि निव्वळ पगारावरचं जे काही अधिभार आहे त्याचं कॅल्क्युलेशन करून हे दर ठरवले जातात. परंतु ते दर पण जास्त येतील ही पण वस्तुस्थिती आहे. मला वाटतं की आत्ताच्या घडीला हा जो काही आपला 17,670 रुपये हा जे या दराप्रमाणे साधारणपणे 2013-14 मध्ये पासून काही रक्कम आणि पुढच्या काळामध्ये मग ती रक्कम साहजिक आहे की वाढत गेलेली. परंतु जेव्हा मी याचं ब्रीफिंग घेत होतो आणि याचा जे काही आढावा घेतला तर 24-25 मध्ये
464 कोटी रुपयाची प्रतिपूर्ती पण केलेली आहे. आणि म्हणून एकंदरीत तर लवकर हा विषय कसा मार्गी लावता येईल आणि कदाचित मागचं वर्ष चालू वर्ष एवढ्यापुरता मर्यादित रकमेवर आपल्याला कसं येता येईल याचा शिक्षण विभाग त्या ठिकाणी विचार करतो आहे. अमोल मिटकरीजी. विचारली होती, आता अभ्यंकर सरांनी पण प्रश्न विचारले. माननीय मंत्री महोदयांनी उत्तरं म्हणजे समाधानकारक दिलीच आहेत. पण असं आहे की ही जर प्रतिपूर्ती जर झाली नाही किंवा राज्य सरकार केंद्र सरकारकडे त्याचा पाठपुरावा करतोय, समजा एक समजून चालूया की आपण ही प्रतिपूर्ती करण्याचा पैसे ठरलो, आणखी तुम्ही 2 वर्षाचा टाइम बॉन्ड मागितलेला आहे, दुर्बल व वंचित घटकातील बालकांना शाळांकडून प्रतिपूर्ती अभावी मिळणारी वागणूक ही अवमानकारक करणारी, त्यांच्यात न्यूनगंड निर्माण करणारी असल्यामुळे जर असं होत असेल तर त्याबाबत शासन काय कारवाई करेल, हा माझा प्रश्न होता. त्याचं उत्तर आलं होतं. आरटीच्या अंतर्गत प्रवेश घेतलेल्या कोणत्याही विद्यार्थ्याला जर सापत्न वागणूक मिळत असेल अशी जर तक्रार आली तर तात्काळ त्याची चौकशी केली जाईल. असं कोणालाही करता येणार नाही. चौकशी करून ते जर सिद्ध झालं तर त्या संस्थेवर पण त्या ठिकाणी कारवाई केली जाईल. किरण सरनाईकजी. या ठिकाणी अतिशय महत्त्वपूर्ण चर्चा या लक्षवेधीच्या माध्यमातून सुरू आहे. आरटी ॲक्ट हा मुळात बालकांच्या मोफत सक्तीचे व गुणवत्तापूर्वक शिक्षण सर्वांना मिळालं पाहिजे यासाठी आहे. आणि त्याचमुळं आरटी ॲक्टनुसार खाजगी शाळातील इयत्ता पहिलीमधील 25% जागा आर्थिकदृष्ट्या दुर्बल व सामाजिकदृष्ट्या वंचित घटकांसाठी राखीव आहेत. परंतु या ठिकाणी उत्तरात सन्मान्य मंत्री महोदयांनी कबूल केलं की आम्ही प्रतिपूर्ती देण्यासाठी या ठिकाणी असमर्थ ठरून राहिलेलो आहे. आणि त्यामुळं या ठिकाणी ज्या संस्था आरटीच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश देतात त्यांना प्रवेश देण्यासाठी त्यांच्यामध्ये उदासीनता आहेत. आणि म्हणून माझा प्रश्न असा आहे की आरटी ॲक्टनुसार 25% शाळा देण्यात येणारी प्रतिपूर्ती रक्कम दरवर्षी देण्यात येणाऱ्या प्रतिपूर्तीची रक्कम दरवर्षी अर्थसंकल्पात आपण त्याची तरतूद करणार का, म्हणजे आरटीचे 25% पैसे थकीत राहणार नाहीत. दुसरा प्रश्न माझा असा आहे की 2,930 कोटी 64 लक्ष रुपये 94,000 रुपये शासनाकडे आरटीएचे 25%चे पैसे संस्थांचे थकीत आहेत. आणि हे देण्याची प्रतिपूर्ती रक्कम थकलेली असल्यामुळं या ठिकाणी संस्था चालक देखील त्या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी त्यांची मानसिकता नाही, त्यांची त्या ठिकाणी ते दुर्लक्षित केल्या जातात. आणि म्हणून ही थकीत प्रतिपूर्तीची रक्कम आपण जसं सन्मान्य आमदार श्री अभ्यंकर साहेबांनी सांगितलं त्या दृष्टिकोनातून आपल्या शासनाकडे असलेली जी 40% रक्कम आपण दरवर्षी भरून ही थकीत असलेली 2,930 कोटी 64 लक्ष रुपये 94,000 रुपये शासनाकडे असलेली थकीत रक्कम आपण किती दिवसात या शाळेला देणार, हा माझा प्रश्न आहे. सभापती महोदय, मी सुरुवातीलाच उत्तर देताना सांगितलं की कोणीही विद्यार्थी या आरटीच्या नियमाच्या अंतर्गत प्रवेशापासून वंचित राहणार नाही. याचं आपल्याला काळजी करायचं काही कारण नाही. मी आत्ताच माहिती देताना सांगितलेलं आहे की आरटीच्या अंतर्गत नोंद झालेल्या शाळेंची संख्या आहे 8,699. त्याच्यामध्ये उपलब्ध जागा आहेत 1,14,792. त्याच्यापैकी प्राप्त आत्ताच्या घडीला जे काही अर्ज प्राप्त झालेले आहेत 2,21,553. आणि आता आरटीच्या माध्यमातून ॲडमिशन घेण्याच्या दृष्टिकोनातून 25 मार्चपर्यंत पण विद्यार्थ्यांना पालकांना त्याचं मुदत वाढवून देण्यात आलेली आहे. आणि ही वस्तुस्थिती आहे की 2,930 कोटी रुपये जे काही प्रतिपूर्ती करणं बाकी आहे हे लवकरात लवकर कसं होईल या दृष्टिकोनातून शासन त्या ठिकाणी प्रयत्नशील आहे. प्रत्येक वेळेस आपण त्याची मागणी करत असतो, परंतु त्या ठिकाणी तरतूद कमी झाल्यामुळे ही थकबाकी त्या ठिकाणी राहिलेली आहे. आणि लवकरात लवकर याची प्रतिपूर्ती कसं होईल याचं शिक्षण विभाग प्रयत्न करेल. लक्षवेधी